आत येऊ का? काय पाहिजे? तुला आत यायला सांगितलं? तुम्ही विचारून या म्हणाले होते म्हणून विचारलं. हे काय? तिकडे डायनिंग टेबलवर तुम्ही सगळे एकत्र जेवायचा. तिलाही चांगली पद्धत होती. बंद नव्हती करायला पाहिजे. तुझ्यामुळे बंद झाली ती. तू त्या म्हातारीला टेबलावर घेऊन आलीस ना तेव्हाच बंद झाली ती. कळलं ना? आणि माझ्यासाठी काय जेवण घेऊन आलेस? तुम्हाला इथं खोलीत जेवण पाहिजे होतं ना, ते आलंय. आता ते कोण घेऊन आलंय ते महत्वाचं नाहीये. आजच्या दिवस इथं जेवून घ्या, उद्यापासून तिकडे एकत्र जेवा. तू मला शिकवायचं नाही आहे. तुला त्या म्हातारीला जेवणाच्या टेबलावर आणून बसवायचं होतं ना, बसवलंस. आता तिलाच जेव दे तिथे. घराचे नियम तू मोडलेस. तुझ्यामुळे माझी मुलगी घर सोडून निघून गेली आणि तू आता घरातल्या सगळ्या माणसांची नाती तोडायला निघालीस. कुणालाही तोडलेलं नाहीये. सगळ्यांना माव कुटुंबच समजते. हे कुटुंब तुझं नाही आहे. बळजबरीनं नातं जोडू नकोस. तू या घरची सून कधी होऊ शकत नाहीस. ये आठवण आली ना माझी? राहू शकत नाहीस ना माझ्याशिवाय? ये ये, तुझी वाटच बघत होतो मी केव्हापासून. ये. मी आहे. वैजयंती, नाही, मी बाहेरच ठीक आहे. तुमच्या आठवणीने नाही तर मुलीच्या काळजीने इथे आली. रात्र झाली तरी रेणुका घरी आलेली नाहीये. तुमचं काही बोलणं झालं का तिच्याशी? झालंय माझं बोलणं. ती जिथे कुठे आहे, ज्या कोणाबरोबर आहे तिथे ती सुरक्षित आहे. काळजी करायचं काही कारण नाहीये. खुश आहे म्हणजे? काय म्हणताय तुम्ही? रात्री सुद्धा घरी नाही येणार आहे का ती? ती घरामध्ये असताना जर एवढी काळजी केली असतीस ना तर हा प्रश्न विचारण्याची वेळच आली नसती. आता मोठा तुला मायेचा पुळका आलाय का? तू काही इथे उभी आहेस? घरातली दोन मोठी माणसं बोलतायत, महत्वाचं बोलतायत, तेव्हा इथे थांबायचं नाही. कळत नाही तुला? आता हे सुद्धा मी शिकवायला पाहिजे. मी रेणुका ताईंना परत घेऊन येईन. अण्णा लय करता माझ्यासाठी. एवढं प्रेम, एवढा त्याग. खरं सांगू, हे कधीच फेडू शकणार नाही. खुळी आहे का पोरी तू? अगं बाप काय फक्त जन्माला घालायला असतो आणि बाप करत नसतो, ते आपोआप होत असतं. हे तुला आता नाही कळणार. जेव्हा सारंगराव बाप होतील ना तेव्हा कळल. काय सांगता?
म्हणजे हे समजण्यासाठी आता लवकर बाप व्हावं लागेल. जेवा जेवा. मला एवढा दम लागतोय. तुम्ही उद्या कसं वाजवणार आहात? तुम्ही उगाच होकार दिला. नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं. मुक्ता, अण्णा काय म्हणाले मागाशी? मोठी स्वप्न बघा. म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही उद्या रावसाहेबांचे नोकर म्हणून नाही, तर महाराष्ट्रातले सर्वोत्कृष्ट संबळ वादक माझे सासरे आणि रावसाहेबांचे एकुलते एक व्याही म्हणून मोठ्या अभिमानानं संबळ वादन करणार. बघाच तुम्ही, हे मोठं स्वप्न आहे. होणारच. विश्वास ठेवा. एवढी रात्र झाली, अजून आलेली नाहीये मुलगी. म्हणजे घर सोडून गेले का? देवी आई, परत आण तिला. तरी काय मागते देवी आईकडे? जाताना अडवलं नाही तिला, आणि आता परत घेऊन ये म्हणून सांगते तिला. यांनी तिला परत आणण्यासाठी काही प्रयत्न केलेत की नाही कुणास ठाऊक. यांच्या आतिलानामुळेच झालंय सगळं. जरा म्हणून शिस्त रवलेली नाहीये तिला. काय करू? कशी येईल ही परत? आशा, ताटं घेऊन कुठे चाललीस तू? मोठ्या मालकाने सांगितलंय की आजपासून कुणी बी डायनिंग टेबलवर बसून जेवायचं नाही. सगळ्यांनी आपापल्या खोलीत बसून जेवायचं. काय भाई, आणि सगळ्यांना मान्य आहे? आता मोठं मालक सांगणार आणि कुणी ऐकणार नाही असं होईल वय? सगळ्यांनी मान्य बी केलं आणि सगळ्यांच्या खोलीमध्ये ताटं गेलीत पण. आता माझ्यावर ताण आलंय, पण सांगायचं कोणाला? सगळा ताण माझ्याच डोक्यावर असतो. मीच कामं करत राहायची.